परंतु हा जो लोकशाही धोक्यात असणे किंवा लोकशाहीचं भवितव्य काय, हा फार गंभीर विषय आहे आणि त्या विषयाचं गांभीर्य आम्ही सर्वांनी घेतलं पाहिजे. कारण संविधान सभेमध्ये नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान सुपूर्द करताना बाबासाहेबांनी भाषण दिलं, त्या भाषणामधलं एक वाक्य असं आहे की आम्ही रक्ताचा शेवटचा थेंब संपेपर्यंत या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं पाहिजे. परत समाजामध्ये भाषण करताना अहिल्याश्रम मुंबईला बाबासाहेब म्हणतात की या देशात कोणत्याही जातीने कोणत्याही धर्माने आमच्यावर वर्चस्व गाजवता कामा नये, हे बाबासाहेबांचे वाक्य आहे. मग आज परिस्थिती काय येत आहे? आज परिस्थिती अशी येत आहे की आम्हाला गुलामीमध्ये म्हणजे ढकलण्याचं काम, या भारतीय घटनेला मोडतोड करण्याचं काम होईल की काय, अशी जोरदार शक्यता आपल्यापुढे उभी आहे. आणि त्यासाठी आपल्याला किमान 4 जूनपर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. काय म्हणतात ते लोक? ते म्हणतात या देशाला या देशाचं नाव जे आहे ना, भारत, इंडिया शब्दाला विरोध करतात. इंडिया शब्द नको म्हणतात. का? अरे इंडिया हा इंडस व्हॅलीपासून आलेला शब्द आहे. सिंधूला ते ग्रीक लोक इंडस म्हणायचे आणि इंडस व्हॅलीमध्ये कोण लोक राहत होते? इथले मूळ निवासी राहत होते. इथले जे मूळ लोक आहेत, द्रविड लोक म्हणता येईल, ते इथले होते. आर्य तर बाहेरून आले होते. ही बाब त्यांनी चांगली अभ्यासली आहे, म्हणून इंडिया शब्दाला विरोध आहे इंडस व्हॅलीत राहणाऱ्या लोकांचा. आम्ही ह्या सगळ्या बाबींचा गंभीरपणे कधी विचार करणार आहोत, हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो. काल परवा अशोक वानखेडेंचं याच सभागृहामध्ये भाषण झालं. खचाखच हॉल भरला होता. त्यांना पाचारण करणारे कोण होते? नरेंद्र दाभोळकर विचार मंचचे लोक होते, ज्याला आम्ही आंबेडकरी समाज म्हणतो. आमच्या समाजाची फार मोजकी लोक होते. खचाखच दोन्ही सभागृह भरले होते आणि त्यांनी सांगितलं की अब नहीं करेंगे तो कब करेंगे, सो रहे क्या. मी तर अवाक झालो की ज्या संविधानाने आम्हाला एवढे हक्क दिले, जे संविधान आमच्या बापानं बनवलं, ते संविधान जेव्हा धोक्यामध्ये आहे तेव्हा आमचा समाज कुठे आहे? जो आरोप RSS किंवा संघावर होतो स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या वेळी ते चळवळीमध्ये नव्हते, तेव्हा हे जेव्हा स्वातंत्र्य धोक्यात आहे, तोच आरोप आमच्यावर होईल उद्या. की जेव्हा स्वातंत्र्य धोक्यात येत आहे तेव्हा हा समाज कुठे आहे? तो म्हणतो आमचा निळा झेंडा, आमचं रक्त याच्यामध्येच गुरफटलेलं आहे. ही लोकसभेची निवडणूक येत आहे आणि त्यामध्ये आम्ही कुठे आहोत? काय विचार करतो? कोणत्या वर्तुळात विचार करतो? काल परवा माहीत असेल तुम्हाला, सम्राटलाही बातमी होती, मी आर्टिकलही दिलं होतं त्यावर उत्तर म्हणून. गुजरात सरकारने एक GR काढला की बौद्धांना धर्मांतर करण्यासाठी सरकारची परवानगी घेणं कंपल्सरी केलं. ते इतके दिवस का नाही केलं? ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांनी तो GR काढला. धर्मांतर विरोधी कायदे 12 राज्यांमध्ये करण्यात आले. अरे त्या गुजरातमध्ये 1910ला सयाजीराव गायकवाड महाराजांनी भगवान गौतम बुद्धाचा बडोद्याला पुतळा बसवला होता. त्या बडोद्यामध्ये, त्या गुजरातमध्ये बौद्ध धर्म घेण्यासाठी परवानगीची अट टाकतात. हे आमचा कोण बौद्ध हा बळजबरीनं होतोय? कोणता बौद्धाला प्रलोभनाने बौद्ध धर्म घेतोय? नागपुरामध्ये रूपा कुलकर्णी पासून तर तुम्ही हनुमंत उपरेपर्यंतचा जर विचार केला तर कोणालाही प्रलोभनं दिलेली नाहीत. आमच्याकडे द्यायला आहेच काय? आमच्याकडे फक्त 3 रत्न आहे, बुद्ध, धम्म आणि संघ. हे 3च रत्न आम्ही देऊ शकतो. कशाला ह्या अटी टाकतात? आणि या देशाला सेक्युलर कॅरेक्टर जे आहे, निधर्मी कॅरेक्टर आहे आपलं, म्हणजे सगळ्या धर्माचे लोक निधर्मी. विचारवंताला माहीत आहे पण सामान्यांना माहीत नसेल म्हणून सांगतो की निधर्मी देश म्हणजे काय, तर प्रत्येकाला आपला आपला धर्म पालन करण्याचा अधिकार आहे. परंतु या देशाचा कोणता धर्म राहणार नाही. जसा पाकिस्तानचा धर्म हा इस्लाम आहे, त्यांचं नाव पण आहे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान. तिथे पाकिस्तानमधला पंतप्रधान हा फक्त मुस्लिम होऊ शकतो. तशा रीतीचं या भारताला हिंदू राष्ट्र करण्याचा मनसुबा काही लोक करून आहेत.
आणि त्यांना त्यासाठी घटनेमध्ये बदल करायचा आहे. जे कलम 25 आहे की प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचा जोपासना करण्याचा हक्क आहे, तो काढून टाकायचा आहे. जे उद्देशिका आहे त्याला प्रिएम्बल म्हणतात, त्याच्यामध्ये 42वी घटना दुरुस्ती करून इंदिरा गांधींनी 1976ला सेक्युलर शब्द टाकला. त्या प्रिएम्बलला सुद्धा बदलवण्याचा त्यांचा मनसुबा आहे. सर्रास बोलतात त्यांची काही खासदार मंडळी, आणि काही त्यांच्या लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये केसेस टाकले आहेत, आणि त्यांच्या यूट्यूबवरच्या चर्चा आहेत अशा की आम्हाला हा घटना बदलवायची. घटना बदलवणं हे जे काही चालू आहे ना मित्रांनो, हे कशासाठी आहे? घटना बदलवण्याचा मुख्य हेतू आहे धर्म स्वातंत्र्य, निधर्मी सेक्युलर जो शब्द आहे तो काढून टाकणे, हे पहिलं आहे. आणि उद्या जर हिंदू राष्ट्र झालं तर कोणाला हात पोचणार आहे? हे सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट ज्याला आपण म्हणतो, आपली जे चळवळ आहे त्याला आत्मसन्मान चळवळ म्हणतात, आंबेडकरी चळवळ. त्या आंबेडकरी चळवळीला पहिली झळ पोचणार आहे. आणि बाकीच्या सगळ्या पक्षांमध्ये हिंदू बहुल लोक आहेत. 2 दिवस बोलतील आणि नंतर म्हणतील हे बरं झालं, म्हणू शकतात. माझा एक अंदाज आहे, हा तर्क आहे. म्हणून आम्ही सगळ्यात आधी ह्या गोष्टीसाठी सतर्क असलं पाहिजे की या देशामध्ये काय चाललं आहे. या देशाची घटना अशा रीतीनं बदलवल्या जाऊ नये की ज्यामुळे आमच्या मूलभूत हक्कावर गदा येईल. आणि असे कोण लोक आहे की जे या देशाच्या घटनेचं संरक्षण करण्याची भाषा बोलतात किंवा करू पाहतात, त्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. नोकरी करायचा सल्ला बाबासाहेबांनी दिला, सरकारी नोकऱ्या करा म्हणाले, आणि हे लोक खाजगीकरण करत आहे सगळ्या संस्थांची. आणि अशा रीतीचं जर खाजगीकरण झालं तर मग बाबासाहेब जे म्हणतात सरकारी नोकऱ्यात जा, मोक्याच्या जागा पटकावा, ते म्हणाले होते ब्राह्मणांचं महत्त्व यासाठी आहे की ते सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे. त्यांनी ते ओळखलं होतं की आपली इमेज जर डेव्हलप करायची आहे समाजाची तर सरकारी नोकरीत गेला पाहिजे. म्हणजे तो प्रायव्हेट संस्था का असे ना, हा प्रातिनिधिक स्वरूपात शब्द आहे. अशा रीतीने जर आमची पिछेहाट होत असेल तर आम्ही सतर्क असलं पाहिजे मित्रांनो. बरंच काही बोलण्यासारखं आहे.